राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर शरद पवार और प्रधानमंत्री मोदी की मुलाकात, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल की बैठक और कांग्रेस के छात्र आंदोलन पर तीखी प्रतिक्रिया दी। बावनकुळे ने कहा कि मुख्यमंत्री के नेतृत्व में महाराष्ट्र विकास की नई ऊंचाइयों पर पहुंच रहा है, जबकि विपक्ष केवल राजनीति कर रहा है। चंद्रशेखर बावनकुळे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर उन्हें दूरदर्शी और कर्मठ नेता बताते हुए कहा कि उनका व्यक्तित्व इतना विशाल है कि उस पर हजारों लेख भी कम पड़ेंगे। उन्होंने बताया कि नागपुर में संदीप जोशी द्वारा आयोजित महायज्ञ में बड़ी संख्या में लोगों ने मुख्यमंत्री की दीर्घायु और महाराष्ट्र की समृद्धि के लिए प्रार्थना की। शरद पवार और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मुलाकात पर बावनकुळे ने कहा कि वरिष्ठ नेताओं का आपस में मिलना भारतीय लोकतंत्र और संस्कृति का हिस्सा है। इस मुलाकात को लेकर किसी तरह की राजनीतिक अर्थ निकालना उचित नहीं है। उद्धव ठाकरे और अरविंद केजरीवाल की मुलाकात पर उन्होंने तंज कसते हुए कहा कि पहले उद्धव ठाकरे अपने सांसदों और नगर सेवकों को संभाले। उन्होंने कहा कि 2029 के चुनाव अभी दूर हैं और फिलहाल सभी को विकास की राजनीति पर ध्यान देना चाहिए। कांग्रेस के आंदोलन पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुळे ने कहा कि कांग्रेस के शासनकाल में 28 बार पेपर लीक हुए थे, इसलिए उसे इस मुद्दे पर बोलने का नैतिक आधार नहीं है। उन्होंने कहा कि पेपर लीक से छात्रों को मानसिक पीड़ा होती है और सरकार इस पर गंभीरता से कार्रवाई कर रही है, लेकिन छात्रों के आंदोलन को राजनीतिक रंग देना और उनके पीछे साजिश रचकर सरकार को घेरने की कोशिश करना गलत है। उन्होंने राहुल गांधी पर भी इस मुद्दे पर केवल राजनीतिक नौटंकी करने का आरोप लगाया। माइक खाली करा सर, माइक खाली करा सगळे। हाँ सर, देवेंद्र वाढदिवस काय सांगाल आमच्या महाराष्ट्रात शिक्षण असलेले आणि महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्यांनी येते नाही यार, तुझं कॅमेरा चेक कर। खऱ्या अर्थाने आपण सर्वांना सोबत घेऊन आम्ही सर्व जे या ठिकाणी संदीप जोशी जे आहेत, आम्ही सर्व लोक जे लहानपणापासूनच तरुणापासून देवेंद्री सोबत आहोत। मागच्या 40 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत। खरं तर या महाराष्ट्रामध्ये किंवा जर देशातल्या नेतृत्वाचा विचार केला, असं एक नेतृत्व जे आमच्या आज महाराष्ट्राला मिळालं आहे की जे नेतृत्व सर्व कर्तृत्वाने पूर्ण आहे। त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थाने एका कागदावर लिहू शकत नाही। एक मोठं जीवनचरित्र देवेंद्र यांचं आहे। खरं तर हजारो लेख जरी लिहिले ते कमी पडतील। आज मला या गोष्टीचा आनंद आहे की संदीप जोशीजी आणि सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या वाढदिवसानिमित्त नरसिंह भगवानाची पूजा करून महायज्ञ केला गेला आणि या महायज्ञामध्ये आज संपूर्ण नागपूरकर भक्तिभावाने लीन झालेले आहेत। या महायज्ञ करताना प्रत्येक आहुतीमागे एकच भावना होती की माननीय देवेंद्रजींना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी कुठली घटना होऊ नये, ज्यातून त्यांच्या मनाला थोडी दुःख पोहोचेल आणि त्यांना या महाराष्ट्राच्या समृद्धीकरता, या महाराष्ट्राच्या जनतेकरता प्रचंड शक्तिशाली बनू दे आणि अशी भावना या प्रत्येक आहुतीमागे या ठिकाणी होती आहे। आणि आता सुरू आहे हे महायज्ञ देवेंद्रजींना प्रचंड ऊर्जा देईल, प्रचंड ताकद देईल या महायज्ञातनं आणि या महायज्ञातनं देवेंद्रजी अजून मोठ्या ऊर्जेने उजळून निघतील। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास विचार केला असं कुठलंही गाव नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा होतो आहे की त्यांनी एक प्रचंड धर्मकार्य, धार्मिक कार्य या ठिकाणी उभं केलं आणि भगवान नरसिंहाची पूजा करून
या ठिकाणी देवेंद्रजींना खूप त्यांच्या मागे पाठीशी राहण्याचा संकल्प त्यांनी केला हे या ठिकाणी आवर्जून सांगेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट झाली. काही नवीन राजकीय समीकरण ही देशभर जे आंदोलन सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जाते. शरद पवार साहेब मोदीजीकडे कशाकरता गेले, काय चर्चा झाली ना तुम्हाला माहीत ना मला माहीत. खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्रात देशाचे. की विरोधी पक्षात जरी आपण असलो तेव्हा एकामेकाची भेट करतो, संसदेच्या आधी भेटतो असतो, आमच्या विधिमंडळाच्या आधी भेटतो आम्ही विरोधी पक्ष. त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि काही वेगळं घ्यायची गरज नाही. तरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट झाली, चर्चा झाल्याची वाटतंय असं तरी आंदोलन जे चिघळलं आहे त्याला शांत बरोबर सांगतो आहे की शरद पवारजी या देशाचे महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते आहे. ते जर प्रधानमंत्री मोदीला भेटले असतील तर याच्यामध्ये काय वेगळं आहे. त्यांनी राज्यातील शेती आणि पीक प्रश्नावर मोदींना पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी मोदींनी हस्तक्षेप करावा या सगळ्या प्रकरणी असं देखील एक पत्र ते राज्यातील अल्निनोच्या प्रभावामुळे काही दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की कालपासून चांगला पाऊस महाराष्ट्रात आला उद्धव ठाकरे आणि बऱ्यापैकी पिकं वाचलेले आहेत. पिकं म्हणजे जे आता वाया झाले ते थांबलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट झाली. उद्धव ठाकरे म्हटले की सत्ता पालथवण्याचीच वेळ आलेली आहे असं म्हटले उद्धव ठाकरे. आपले पहिले आमदार खासदार आणि आपले नगरसेवक सांभाळून घेतले पाहिजे. चाललं उलटवाले तर काय संबंध आहे. 2029ला निवडणूक आहे. आता फक्त विकासाचं राजकारण करा. काय लावलं याच्यामध्ये, कुठं चाललंय, कुठं आहे, काय सत्ता पटवणार आहे त्यांचे सांभाळत नाही त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं हा विनोद आहे. विनोद एक प्रकारचा जोक आहे. त्यामुळे या जोकमध्ये काही जाऊ नका. अरविंद केजरीवाल घरी गेले आहेत आणि उद्धवजी घरी गेले आहेत. काँग्रेसवाले असं आहे मी वारंवार सांगतो की काँग्रेसच्या काळातल्या 28 घटनांमध्ये तो आपल्याला आत्ता की पेपरफुटी झाली 28 वेळा. आणि या पेपरफुटीचा आलेख जर बघितला तितका गंभीर आहे. हे जे नौटंकी करताय ना यांनी एकदा आलेख तपासून घ्यावा आणि यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर आंदोलन सोडा चुल्लूवर पाणी टुकून वरती इतक्या वेळा पेपरफुटी झाली आहे. त्यामुळं मी मान्यच केला की सरकारने तर लक्ष टाकलं पाहिजे, आम्ही लक्ष टाकलं पाहिजे आणि सरकारने सुमोठं लक्ष टाकलं होतं. एक जेव्हा पेपरफुटी माहीत झाल्याबरोबर केंद्रीय सर्व या ठिकाणी ज्या काही आपल्या त्या ठिकाणी एजन्सीच्या त्या ठिकाणी पूर्ण इन्व्हॉल्व झाल्या आणि सरकारने शोधून काढलं. कुणी तक्रार केली नाही, दन शोधून काढलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळात ज्या पेपरफुटी झाल्या होत्या आणि कुणी विचारलंही नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राजकारण नौटंकी चालू आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या अमित शहाजींनी आमच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाची दखल घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे. पेपरफुटी होऊ नये. विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप होतो, विद्यार्थी आत्महत्येकडे जातात. अशा घटना होत नाही, या काही मान्यच नाही कुणाला. पण मला असं वाटतं जे एखादी घटना एखाद्या सिस्टीममध्ये झाली असेल त्याला मंत्र्याला दोषी ठरवू नये, सरकारला दोषी ठरवू नये आणि राजकीय आंदोलन करून विद्यार्थ्याचे माथे भडकवणे काही योग्य नाही. राहुल गांधी यांचा आंदोलन नौटंकी